बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राज ठाकरेंची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद आहे। राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्याची शक्यता आहे। जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। 2014 2019 ला एक तरी आमदार निवडून आला होता, पण आता 2024च्या निवडणुकीमध्ये 1,200 जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मनसेचे, पण एकही आमदार निवडून आलेला नाही। त्यामुळे आज जी बैठक होतीये राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत किंवा ज्या पद्धतीने ते दौरा करणार आहेत पुण्याचा, त्याच्यानंतर त्यांची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे यामध्ये ते नेमकं काय बोलतात ते बघावं लागेल। तर राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे। राज ठाकरे राज्यातील 82 पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। मुख्य म्हणजे राज ठाकरे ज्यांनी 2019 ला आपण बघितलं तर लाव रे तो व्हिडिओ म्हणत वातावरण तापवलेलं होतं आणि त्यांचा एक आमदार 2019 ला निवडून आला होता, पण आता 2024च्या लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला आणि विधानसभेमध्ये त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला असला तरी देखील भाजपला आपला पाठिंबा असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलेलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुढची त्यांची रणनीती नेमकी काय असेल, भूमिका नेमकी काय असेल आणि ज्या पद्धतीने त्यांचे सर्वच्या सर्व 126 उमेदवार 125 126 उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि त्यापैकी फक्त 4-5 जणच आपलं डिपॉझिट वाचवू शकले, बाकी सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। आणि या विषयक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? राज ठाकरे हे खूपच ऍक्टिव्ह झालेले होते विधानसभेच्या तोंडावर, त्यांनी प्रचार केला होता ऍक्टिव्हली, पण आपण बघितलं तर बरेचसे त्यांचे उमेदवार 100 पेक्षा जास्त उमेदवार डिपॉझिट वाचवू शकलेले नाहीयेत आणि एकही आमदार निवडून आला नाही। त्या पार्श्वभूमीवर होणारी ही जी पत्रकार परिषद आहे त्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालंय। कोणकोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करू शकतात? ही पत्रकार परिषद अद्यापही अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाहीये, पण आज ज्या पराभूत उमेदवारांची बैठक राज ठाकरे घेणार आहेत त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील असं कालच्या बैठकीमधून पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पण पत्रकार परिषद राज ठाकरे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यभरातील जवळपास 1,200हून अधिक उमेदवार मनसेने उभा केलेले होते आणि यामध्ये सर्वांचा दारुण पराभव झालेला आहे। याआधी सुद्धा मुंबईमध्ये मुंबई आणि कोकण विभागाच्या पराभूत उमेदवारांची बैठक राज ठाकरेंनी घेतलेली होती आणि आता आज उर्वरित महाराष्ट्रातील जे पराभूत उमेदवार आहे जवळपास 82 पराभूत उमेदवार आहेत त्यांची बैठक आज राज ठाकरे घेणार आहेत। त्यासोबत सर्व जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे आणि आत्मचिंतन पराभवाचं यामध्ये केलं जाणार आहे। नेमका पराभव का झालेला आहे आणि जी चर्चा ईव्हीएम बाबतची सध्या सुरू आहे त्याबाबतचं चर्चा खरं तर राज ठाकरे या बैठकीमध्ये करतील। उमेदवार जे पराभूत झालेला आहे त्यांना नेमका संशय काय आहे, पराभूत कशामुळे झालेला आहोत याची कारण मीमांसा आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते आणि यानंतर राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद सुद्धा साधू शकतात। काल जी पुण्यातील मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी घेतलेली होती त्यामध्ये एक शेवटचं वाक्य त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवलेलं होतं की उद्या सनसनाटी लाईन आहे ती मी देणार आहे आणि त्यामुळे या वक्तव्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे आज बैठकीनंतर खरंच पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण निकालावर आणि जो काही ईव्हीएम वर संशय घेतला जातोय त्यावर नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आतापर्यंत राज ठाकरेंनी या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। फक्त एक ट्विट त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण आज ज्या पद्धतीने ही बैठक होईल त्यानंतर नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आणि विरोधी पक्ष जो काही सध्या ईव्हीएम वर आक्षेप घेत आहेत त्याबद्दल राज ठाकरे सुद्धा काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।